झालेली आहे शरद पवार गटाकडून, आता तुम्ही तुतारी चिन्हावरती लढणार आहात. मी सर्वप्रथम आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा पवार साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि इतर सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो की तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठं तडा न देता त्या निवडणुकीला सामोरं जात असताना या मतदारसंघातील जे अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आपण यापुढील कालखंडामध्ये झटणार आहे आणि ही निवडणूक पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. हा मतदारसंघ याची भौगोलिकदृष्ट्या जर पाहिले तर एक बहुतांशी दुष्काळी पट्टा या मतदारसंघामध्ये आहे. काही प्रमाणात एक ओलिताखाली कॅनॉलच्या पट्ट्याखालचा भाग आहे. बऱ्याच ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा बेरोजगारीचा प्रश्न आहे. आमच्या पाथर्डी शेवगाव भागात जर पाहिलं तर बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. आमच्या सगळ्याच भागात कर्जत असो, जामखेड असो, श्रीगोंदा असो, आमच्या वेगवेगळ्या राहुरी असो, सगळ्या भागातला बेरोजगारीचा प्रश्न, श्रीगोंदा असो, पाण्याची बऱ्याच ठिकाणची पाण्याचे अनेक गेल्या 50-50 वर्षापासून मागणी आहे लोकांची. आमची साखळाईची योजना तर गेले 50-60 वर्षापासून लोकांची मागणी आहे की साखळाई योजना. मी आमदार झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात जरी नव्हतं तर त्या योजनेसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आदरणीय जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते, माझ्याकडे त्या बाबतीत फाईल पण आहे. मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पण नंतरच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेलं त्यामुळं मला तरी व्यक्तिगत यश आलं नाही. मला असे काही प्रश्न आहेत. काही शेवगावमध्ये आजनापूर म्हणून योजना आहे, 8-10 गावांना त्याचा फायदा होतो. अशा या सगळ्या योजना ज्या प्रश्न आहेत, सगळ्यात महत्त्वाचा आपल्या भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहिलं जातं. पण आज त्या कृषीप्रधान देशामध्ये माझ्या शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली, माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. त्या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण आपण एक शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले. शेतीच्या बाजारभाव जर पाहिले तुम्ही तर वर्षभराचं त्या खते बियाणं त्या फवारणी औषधाचा विचार केला तर नुकसानीत शेती धंदा आलाय. दुसरा शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून जोडधंदा म्हणून ज्या धंद्याकडे पाहतो आपण तो दूधधंद्याचं 10 वर्षापूर्वीचं दुधाचे रेट पाहिले आपण आणि आत्ताचे रेट पाहिले तर एकदम त्यापेक्षा कमी. एका बाजूला पशुखाद्याचे इतके भयानक रेट वाढले, दुसऱ्या बाजूला दुधाचे दर कमी झाले. म्हणजे तो सुद्धा शेतकऱ्याला जे जोडधंदा म्हणून ज्या धंद्याकडे पाहतो तो धंदासुद्धा मोडकळीस काढण्याचं या काही नेते मंडळींकडून जाणीवपूर्वक झालेले आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन आपण लोकसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठेतरी अजित पवारांनी देखील आपलं पक्षांतर बंदी संदर्भात सांगितलं की तुम्ही जर गेले तर कारवाई करू, मात्र अखेरकार तुम्ही राजीनामा दिला आणि प्रवेश केला. कसं बघताय? शेवट आपण लोकसभेच्या निवडणुकीला जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर आपण विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला पाहिजे ना, या विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे. फक्त राहिलेला प्रश्न की मला ज्या मतदारसंघातील लोकांनी आमदार केलं, ज्यांनी माझ्यासाठी रात्रंदिवस एक केले, ज्यांनी माझ्यासाठी कष्ट केले, त्या लोकांना विश्वासात घेऊन या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून मी काल पारनेर या ठिकाणी एक सर्व आमच्या मतदारसंघातील लोकांचा एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यांना या सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टी समजून सांगितल्या आणि त्याच वेळेस आपण लगेच तुमच्या समोर राजीनामा फॅक्स केलेला आहे. राजीनामा दिला हे एक स्वाभाविक आहे ना. तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं मग विधानसभा सदस्यपदाचा त्यागच केला पाहिजे ना. नाही तसं नाही, कधीतरी अजित पवारांनी देखील आपल्याला विरोध केला होता न जाण्यासंदर्भात. त्याचप्रमाणे तुम्ही देखील पारनेर मतदारसंघापुरतेच मर्यादित आहे अशी देखील टीका अजित पवारांनी केली. तुम्हाला एक सांगू का साहेब, दादा आहेत, दादा आमचे नेते आहेत. कालही दादा माझे नेते होते, आजही असणार आहे, उद्या पण असणार आहे. त्यामुळं दादा काही बोलले जरी असले तर ते वडील की त्या नात्याने त्यांचा माझ्यावर तेवढा अधिकार आहे. मुळं त्या गोष्टीवर भाष्य न करता, कारण मला माझ्याबद्दल त्यांना काही उद्या जरी माझ्याकडून एखादी चूक घडली तर ते मला अधिकारवाणीने बोलू शकतात ना. पण ही फक्त एक राजकीय प्रवाहातला विषय आहे. जिल्ह्यातल्या स्थानिक काही अडचणी आहेत ना. आव्हान काय वाटतंय का, महायुतीचं आव्हान काय वाटतंय का तुम्हाला? साहेब, कुठल्याच निवडणुकीचं आव्हान न मानणारा कार्यकर्ता आहे. माझा जन्म संघर्षातून झाला. मी ग्रामपंचायत सदस्य आमदार झालो. ग्रामपंचायत सदस्य 2005ला झालो.
2007ला मी एक पंचायत समितीची निवडणूक पराभूत झालो. 2010ला मी माझ्या गावातील ग्रामपंचायतचा सरपंच झालो. 12ला पंचायत समितीत आलो. 14ला मी उपसभापती झालो. 17ला जिल्हा परिषदमध्ये आलो. जिल्हा नियोजनची निवडणूक लढवली आणि 19ला आमदार झालो आणि आता 2024ला खासदार होत असतो मी. आव्हान विव्हान काय नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.